तुम्ही कधी लक्ष दिलंय का? मोबाईल बंद झाला तरी त्यातील ऑपरेटिंग सिस्टीम डिलीट होत नाही. कम्प्युटर सुरू करण्यापूर्वी बायस नेहमीच तयार असतो, किंवा वॉशिंग मशीन सुरू केली की ती नेहमी एकाच प्रोग्राम सिक्वेन्स फॉलो करते. हे सगळं शक्य होतं कारण ही महत्वाची माहिती रॉम मध्ये स्टोअर केलेली असते. आज आपण समजून घेणार आहोत रॉम म्हणजे काय, ते कसं काम करतं आणि रॅम पेक्षा वेगळं कसं असतं. नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात लॉजिकली. वेलकम टू एपिसोड 14 ऑफ वन डे वन कन्सेप्ट. ही सिरीज खास त्यांच्यासाठी आहे ज्यांना फक्त डेफिनेशन्स नकोत तर कन्सेप्ट रूट लेवल वरून प्रॅक्टिकली समजून घ्यायचेत. चला सुरू करूया. रॉम म्हणजे काय? रॉम म्हणजे रीड ओनली मेमरी. ही एक नॉन वोलाटाईल मेमरी आहे. म्हणजे पॉवर सप्लाय बंद झाला तरी रॉम मधला डेटा डिलीट होत नाही. रॉम मध्ये सिस्टीम चालवण्यासाठी लागणारी परमनंट माहिती ठेवलेली असते. डिव्हाइस सुरू होताच सीपीयू सर्वात आधी रॉम वाचतो आणि त्यात स्टोअर असलेल्या इन्स्ट्रक्शन नुसार पुढचं काम सुरू करतो. रॅम म्हणजे नोटबुक. त्यात तुम्ही हव्या त्या गोष्टी लिहू शकता, पुसू शकता आणि पुन्हा लिहू शकता. नोटबुक मध्ये लिहिलेलं परमनंट नसतं. पण रॉम म्हणजे प्रिंटेड नोटबुक. जसं इन्फॉर्मेशन छापली की ती कायम तिथेच राहते. तुम्ही प्रिंटेड बुक मधलं कंटेंट डिलीट करू शकत नाही. ह्या एक्झाम्पल मधून रॅम आणि रॉम मधला मुख्य फरक नीट लक्षात येतोय. रॅम टेम्पररी असते तर रॉम परमनंट असते. रॉम कसं काम करते? रॉम मध्ये जी माहिती ठेवलेली असते ती मॅन्युफॅक्चरिंग दरम्यान किंवा प्रोग्रामिंग प्रोसेसेस दरम्यान लिहिलेली असते. युजर हा डेटा बदलू शकत नाही किंवा फार स्पेसिफिक परिस्थितीतच बदलू शकतो. मोबाईल चालू होताना लोगो दिसतो, बूट लोडर चालतो, हे रॉम मधल्या कोडमुळेच. कम्प्युटर सुरू होताना सुद्धा बायस रन होतो कारण तो रॉम मध्ये स्टोअर आहे. रॉम म्हणजे डिव्हाइसचं फाउंडेशन. पॉवर मिळाल्यावर सीपीयू ला सुरुवातीचे इन्स्ट्रक्शन रॉम कडून मिळतात. आता बघूया रॉम किती प्रकारची असते. पी रॉम, प्रोग्रामेबल रॉम. सुरुवातीला रिकामी असते. एकदा युजर प्रोग्राम करू शकतो पण नंतर डिलीट करता येत नाही. ईपी रॉम, इरेजेबल प्रोग्रामेबल रॉम. अल्ट्राव्हायोलेट लाईट यूज करून डेटा इरेज करता येतो आणि पुन्हा प्रोग्राम करता येतो. त्यानंतर असते ईईपी रॉम, इलेक्ट्रिकली इरेजेबल प्रोग्रामेबल रॉम. इलेक्ट्रिकल सिग्नलने हा डेटा इरेज करता येतो व रिप्रोग्राम करता येतो, त्यामुळे ही फ्लेक्झिबल आहे. नेक्स्ट फ्लॅश रॉम. आजकाल हीच सगळ्यात जास्त वापरली जाते. ही ईईपी रॉमचाच एक ऍडव्हान्स प्रकार आहे. पेन ड्राईव्ह, SSD, मोबाईल स्टोरेज मध्ये ही वापरली जाते. डेटा बराच स्टेबल राहतो पण अपडेट सुद्धा करता येतो. आता थोडं इंजिनिअरिंग पॉइंट ऑफ व्ह्यूने बघूया. रॉम नॉन वोलेटाईल असल्यामुळे डेटा कायम राहतो. रॉम डायरेक्ट सीपीयू ला इनिशिएट करते, ज्यामुळे डिव्हाइस चालू होऊ शकतो. मॉडर्न डिव्हाइसेस मध्ये फ्लॅश रॉम वापरल्यामुळे ऑपरेटिंग सिस्टीम अपडेट करता येते, पण तरीही ते मेन स्टोरेज पासून वेगळी असते. काही रिअल लाईफ एक्झाम्पल बघूया. मोबाईल OS, अँड्रॉइड किंवा iOS सारखं ऑपरेटिंग सिस्टीम रॉम मध्ये स्टोअर असतो. म्हणूनच मोबाईल रिसेट केला तरी OS डिलीट होत नाही. नेक्स्ट कम्प्युटर बायस. कम्प्युटर सुरू होताना बायस नेहमी चालतो कारण तो रॉम मध्ये स्टोअर केलेला असतो. स्मार्ट अप्लायन्सेस, वॉशिंग मशीन, मायक्रोवेव्ह यासारख्या अप्लायन्सेस मध्ये बेसिक प्रोग्राम्स रॉम मध्ये परमनंटली स्टोअर केलेले असतात, म्हणून ते नेहमी फिक्स सिक्वेन्सने काम करतात. आज आपण काय पाहिलं? रॉम म्हणजे काय, त्याचे वेगवेगळे टाइप्स कोणते आहेत आणि ते कसं काम करतं, आणि रॅम पेक्षा ती वेगळी कशी आहे. नेक्स्ट एपिसोड मध्ये आपण बघणार आहोत कॅचे मेमरी म्हणजे काय आणि ती किती फास्ट आहे आणि किती महत्वाची. कन्सेप्ट क्लिअर झाला ना तर लाईक नक्कीच करा आणि हा व्हिडिओ शेअर करा कारण तुमच्या फ्रेंड्सला सुद्धा समजलं पाहिजे.
रॉम मुळेच मोबाईल रिसेट केल्यावर ओएस डिलीट होत नाही.